नमस्कार. लोकहित विशेष या लोकहितच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज लोकहित विशेषमध्ये राष्ट्रवादी घराघरात म्हणजे शरद पवार हृदयात आणि राष्ट्रवादी घराघरात हा कार्यक्रम सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघामध्ये या कार्यक्रमाची आखणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीच्या वतीनं जोरात सुरू आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या संदर्भामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा कशा पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे, संपूर्ण विधानसभा कशा पद्धतीने पिंजून काढणार आहेत आणि एकूणच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा या पक्षाला कशा पद्धतीचा फायदा होणार आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटाचे अध्यक्ष मनोजी विषे साहेब. आपलं या ठिकाणी लोकहित विशेष या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीनं आपल्याला आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये एकूणच देशामध्ये भारतीय जनता पार्टीची राजवट आल्यानंतर प्रत्येक पक्षाची फोडाफोडी करायची, ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्वी म्हणजे 150 वर्ष ब्रिटिशांनी जसं राज्य केलं, फोडा झोडा आणि राज्य करा, तशाच पद्धतीची नीती भारतीय जनता पार्टीने अवलंबलेली दिसते. आणि याच माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचा जर विचार केला तर शिवसेना पहिल्यांदा फोडण्याचं काम केलं, 2 गट पाडले. त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयोग त्यांनी केला आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उभी फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न ज्यावेळी समोर आला त्यावेळी अर्थातच लोकांच्या मनामध्ये जरी असलं की उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, तरी सुद्धा सत्तेचा गैरफायदा घेऊन आतापर्यंत ही लढाई लांबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करत आहे. तसाच प्रयोग राष्ट्रवादीमध्ये सुद्धा झालेला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट पाडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे. अर्थात हे जरी सगळं असलं तरी सुद्धा जनतेच्या मनामध्ये खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न जर आपण विचारला, लोकांना विचारला, तर लोकांच्या मनामध्ये शरद पवार हेच राष्ट्रवादीचे खरे अध्यक्ष आहेत. कारण मुळातच राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न कोणी विचारला तर अर्थातच शरद पवारांनी. त्याच्यामुळे राष्ट्रवादी जरी शरद पवारांची असली तरी विधानसभेमध्ये 2 गट पाडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे आणि या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं करण्याचं काम शरद पवार गटाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शरद पवार हृदयात आणि राष्ट्रवादी घराघरात हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येतोय आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी जोमानं सुरुवात केलेली आहे. अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये शरद पवार हेच आमचे प्रमुख असल्याचा दावा करून अनेक कार्यकर्त्यांनी किती जरी आमिष असली तरी त्या ठिकाणी शरद पवारांच्या सोबत अजित पवारांच्या सोबत जाण्याचं नाकारलं आणि शरद पवारांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून आता पुन्हा एकदा घराघरामध्ये शरद पवार, घराघरामध्ये राष्ट्रवादी नेण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि हा कार्यक्रम आता शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. याची सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धतीनं झाल्याचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल. तर नेमकं हा कार्यक्रम नेमकं काय या संदर्भामध्येच आपण चर्चा करणार आहोत. मनोजी, आपल्याला पहिला प्रश्न, नेमकी ही संकल्पना कशा पद्धतीनं समोर आली आणि नेमका उद्देश या माध्यमातून शरद पवार हृदयात आणि राष्ट्रवादी घराघरात ही संकल्पना नक्की कशी आहे, कोणी सुरुवात म्हणजे या नेमकं कोणाच्या मनामध्ये ही संकल्पना होती आणि याचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात आलंय? प्रथमतः मी धनके साहेब आपलं खूप खूप अभिनंदन करतो की आपण तेवढ्याच जोमाने आणि उत्साहाने पुन्हा लोकहित या आपल्या कौटुंबिक चॅनलमध्ये आपण तेवढ्या तर्फेने पुन्हा उतरलेले आहेत आणि समाजाचे प्रश्न आपण जनतेपुढे घेऊन आलेले आहेत, मांडत आहात. सध्या महाराष्ट्रामध्ये जी अराजकता माजवलेली आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत, म्हणजे 70 वर्षापासून आपण ऐकत आलेलो आहे, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, हिंदू कधी खतरे में नव्हता, आताही नाही आणि पुढेही नसणार. फक्त हे मनुवाद्यांचं कुठेतरी आपण आताच उल्लेख केला की इंग्रजांची तोडाफोडा राज्यकार ही नीती वापरण्यासाठी, ही तोडफोड नीती ही मनुवाद्यांनी, ही भारतीय जनता पार्टी त्यांच्या संस्कृतीने
ही वापरलेली अवलंबलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं वातावरण खराब केलेलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रावर जेव्हा अनिष्ट काही गोष्टी येतात, अंगावर येतात, तर इथे संतांनी या भूमीला पवित्र ठेवलेलं वाचलं. पुरोगामी भूमी आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची भूमी आहे आणि ते विचार जे शाहू समानतेचे विचार आहेत, ते विचार जर यांनी मोडीत काढायला लावलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी, इथले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत धुळीत मिसळायला लावलेले आहेत आणि त्याला कुठे ते ब्रेक देण्यासाठी हा महाराष्ट्र पुन्हा आपल्या पुरोगामी विचारांवर त्याच जोशाने चालण्यासाठी किंवा आपापली सौहार्दता आहे, आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतो, नांदतो गुण्या गोविंदांना. म्हणजे आताच जर उदाहरण तुम्ही जर घेतलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम लावून दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये अजून पोट भांडणं पण लावून दिलेली आहेत. ओबीसी मराठा, धनगर आदिवासी, आणखी उच्चवर्णीय खालचा वर्ग, सगळी भांडणं त्यांनी अगदी जोरकसपणे लावून दिलेली आहेत आणि जे मुख्य विषय आहेत ते डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इथली बेरोजगारी, इथली महागाई, ह्या गोष्टींवर बोलायचं नाही, याच्यापासून तुम्ही बाजूला डायव्हर्ट होण्यासाठी त्यांचे हे प्रकार चालू आहेत. हे भारतीय जनता पार्टीचं आणि त्यात ती भांडणं लावून यशस्वी होण्याचा त्यांचा प्रयत्न, पण पुरोगामी महाराष्ट्र हे कदापि होऊन देणार. जर हे पुरोगामी विचार पोहोचवायचे असेल तर प्रदेशांनी आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम, हा विचार, जे आपले पुरोगामी विचार आहेत, समानतेचे विचार आहेत, ते घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे, घर चलो अभियान. हे विचार तुम्ही घराघरापर्यंत, आणि तर तोच कार्यक्रम आम्हाला इथे शहापूर तालुक्यामध्ये आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब किंवा आमचे प्रभारी आव्हाड साहेब यांनी आम्हाला हा तालुक्याला कार्यक्रम दिलेला आहे की घर चलो अभियान, जे आपले विचार आहेत ते तुम्ही राबवले पाहिजेत, ते सांगितले पाहिजे जनतेला. जनतेमधला जो प्रेमाचा संबंध आहे तो टिकला पाहिजे. जाती जातीमध्ये भांडणं होता कामा नये, यासाठी हा विचार, समानतेचा विचार घेऊन आम्ही सगळे तालुक्यामध्ये निघालेलो होतो. आणि जे पवार साहेबांना जे अपेक्षित महाराष्ट्र आहे, जे पवार साहेबांना अपेक्षित जे पुरोगामी विचार आहेत शाहू फुले आंबेडकरांचे, म्हणजे आम्ही कार्यकर्ते नेहमीच म्हणत असतो की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत, पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत, हृदयात आहेत. पवार साहेब हृदयात आणि राष्ट्रवादी घराघरात, ते विचार, पवार साहेबांचे ते विचार आम्हाला घराघरात पोहोचवण्याचे आहेत आणि प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही तो कार्यक्रम पूर्ण तालुक्यामध्ये राबवतो. आता बोलताना आपण सांगितलं की ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलंय. आपल्या जर लक्षात असेल तर ज्यावेळी 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यावेळेचं सरकारी न्यायामध्ये त्यांचा जो अजेंडा होता तोच मुळात विकासाचा मुद्दा घेऊन आला होता. विकास आणि जी काही बेरोजगारी आहे, प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे, या सगळ्या मुद्द्यांच्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला किंवा देशाला विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या बाबतीमध्ये कुठंच काही दिसत नाही. उलट महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. एक वाक्य त्याच्यामध्ये ऍड करतो की 350 काँग्रेसच्या राजवटीमध्ये 2014 पूर्वी 350-360 रुपये सिलेंडरची किंमत होती, गॅस सिलेंडरची. देशामध्ये यांनी प्रचंड प्रमाणात अराजकता माजवली होती आणि काँग्रेसच्या विरुद्ध घोषणाबाजी केली होती आणि काँग्रेसला त्याचा फटका बसला, पाय उतारी झाली. पण त्या गॅसवर आता हे बोलायला तयार नाहीये. बरोबर, म्हणजे हा दुटप्पीपणा आहे त्यांचा. मला माझा प्रश्न तोच आहे की मग जर त्या मुद्द्यांच्यावर त्यांनी जर निवडणुका लढवल्या होत्या आणि ते मुद्दे डायव्हर्ट करून त्यांनी आता फक्त जातीयवाद वाढवण्याचं काम केलंय, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलंय, कदाचित लोकांचं डायव्हर्ट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. राष्ट्रवादी घराघरात या माध्यमातून तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाता,
ज्या पद्धतीनं शरद पवारांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करणार आहात, त्याच वेळी याच कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने दिलेली आश्वासनं कशी पोकळ ठरलेली आहेत याही संदर्भामध्ये आपण प्रचार करणार आहात काय? आता हा कार्यक्रम एक ही जी अराजकता ज्यांनी ती माजवलेली आहे ती दूर करण्यासाठी पुरोगामी विचार घेऊन आम्ही घराघरामध्ये जातो. जेव्हा आम्ही घराघरामध्ये फिरत आहोत आणि आमची संयुक्त जेव्हा बैठक होत असते तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीने 2014 पूर्वी दिलेली आश्वासनं किंवा त्यांचा अजेंडा तो जनतेच्या पुढे ठेवतोय. आणि त्यांनी काय काय केलं याच्यामध्ये, तरुणांसाठी काय केलं, महिलांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, छोट्या व्यापाऱ्यांसाठी केलंय, काय केलंय, त्यावर ते भारतीय जनता पार्टीचा कुठलाच कार्यकर्ता असेल किंवा नेतृत्व असेल बोलायला तयार नाहीये. आणि ज्याच्यापासनं काय आपल्याला तरुणांना काही फायदा नाहीये, फक्त भावनेला कुठेतरी हात घालायचा असे भावनिक विषय घेऊन आणि हे निवडणूक लढवत. आणि नेहमी आपले सर्वोच्च नेतेही आमचे म्हणतात की पुन्हा काहीतरी हे 2024 पूर्वी काहीतरी कांड करणार आणि भावनेला हात घालणार आणि हे निवडणूक जिंकण्याचं स्वप्न बघत आहे. पण मला नाही वाटत यावेळेस त्यांचं हे स्वप्न, कारण इंडिया आघाडी एवढी मजबूत झालेली आहे का हे त्यांचं स्वप्न हे धुळीस मिळवल्याशिवाय राहणार. बरं, या जो कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवतात, शहापूर विधानसभा किंबहुना तुमचं जे कार्य आहे, कार्यक्षेत्र आहे म्हणजे शहापूर तालुका, तर या शहापूर तालुक्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे, कोण आलं होतं, कुठून सुरुवात केली आणि एकूणच कशा पद्धतीचं नियोजन आहे? प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गणामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? आम्ही या घर चलो अभियान, शरद पवार हृदयात, राष्ट्रवादी घराघरात याची 7 तालुक्यामध्ये 7 टप्पे केलेले आहेत. 7 टप्प्यामध्ये आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपात तिथे जाणार आहोत, उद्घाटन करणार आहोत. नंतर डोर टू डोर, घर टू घर त्यानंतर करणार आहोत. त्यातला पहिला टप्पा आमचा 10 गाव असेल, अगही असेल, वेडवाळ, पिवळी आणि तानसा हा पहिला टप्पा आम्ही केलेला आहे. आवाळे जिल्हा परिषद मध्ये पहिला टप्पा केलेला आहे आणि आताच दुसरा टप्पा ही वाड्यामध्ये झालेला आहे. वाडा हा शहापूर विधानसभा क्षेत्राचा भाग येतो, पण शहापूरमध्ये आमचे 7 टप्पे आहेत आणि वाड्यामधले 2 टप्पे. त्यापैकी वाड्यातला 1 टप्पा झालेला आहे, 1 टप्पा बाकी आहे. शहापूर मधला 1 टप्पा झालेला, अजून 6 टप्पे बाकी आहेत. 6 टप्प्यामध्ये पूर्ण शहापूर तालुका आम्ही पिंजून करणार आहोत. जनतेच्या चांगल्या प्रमाणात प्रतिसाद अतिशय चांगले. आणि मी खास करून सांगेल की आपण जर एखादा विषय लावला तर शहापूर मधली जनताच पुढे बोलते की आपल्याला काय करायचंय. मला नाही वाटत भाजपच्या उमेदवारांना प्रचार करून शहापूरची जनता देईल, कारण अशा पद्धतीचं शहापूरमध्ये वातावरण आहे. आम्ही जेव्हा ग्रासरूटला फिरतो तेव्हा हे सगळं कळतं. त्यांनी दिलेली जी पोकळ आश्वासनं आहेत ती सगळी फोल ठरलेली आहेत, कुठेच परिपूर्ण झालेली नाहीये. सगळे फक्त आता भावनेच्या जीवावर आता काही दिवसामध्ये राम मंदिराचा मुद्दा घेऊन येतील, तिकडे वाऱ्या चालू करतील आपल्या आणि ते कुठेतरी भावनेच्या याच्यामध्ये गुंफून टाकतील आपल्याला. आणि 2024 ची त्यांची निवडणुकीची रणनीती चालू झालेली आहे. पण त्याला कुठेतरी आपल्याला छेद द्यायचा असेल, अहो आपण पण धार्मिक आहोत ना. सकाळी आपण पण पूजा अर्चा करूनच घराच्या बाहेर पडतोय, आपण पण मंदिराच्या समोर नतमस्तक होतोय, पण आपण त्याचा दंडोरा पिटत नाही. इकडे अवडंबर तुम्ही काय ठिका घेतलेला आहे का धर्माचा? ठराविक लोकांनी काय ठिका घेतलेला आहे का धर्माचा? तुम्ही दंडोरा पिटायचा का आम्ही धार्मिक मग आम्ही कोण आहोत? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि हे त्यांना उघडं पाडायचं आहे. देव आणि धर्म तुमचा नाही आहे, हा सगळा हिंदुस्थानचा आहे. आणि त्याचा ठेका तुम्ही एक पक्ष म्हणून तुम्ही घेतलेला नाही. देव, देश, धर्म हा सगळा आमचाही स्वाभिमान आहे. आमच्या देशावर जर कोणी वाकडी नजर टाकेल तर आमचंही रक्त तेवढं तडफेने होतं. नुसतं उसळणारच रक्त नाही तर पहिले आम्ही उतरू तिथे, नंतर तुम्ही मागे असाल. हे कोणी मी जबाबदारीने बोलतो. त्यामुळे देव, देश आणि धर्म याच्या पलीकडे तुम्ही विकासावर काय करताय? कारण की सरकार बनतं, सरकारकडनं लोकांना अपेक्षा असतात. तुम्ही कायदे मंडळ असतं, तुम्ही कायदे करता की त्याच्यामधून लोकांना तळागाळापासून ते वरच्यापर्यंत सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे.
बेरोजगारी हटली पाहिजे किंवा महागाई असेल, अनेक विषय असतात. ते विषय तुम्हाला हाताळता आले पाहिजेत. तुम्ही एक देव, देश आणि धर्म एक भावनिक तुम्ही आवाहन करायचं आणि मतं मिळवायची. याच्याने चुली पेटणार आहेत का हो आपल्या? चुली नाही पेटणार याच्यामध्ये. तरुणांना याच्यामधून रोजगार नाही मिळणार. तर हेच त्यांचं हे ढोंगी, भारतीय जनता पार्टीचे ढोंगी हिंदुत्व हे उघडं पाडण्याचं काम याच्या पुढच्या काळात आपल्याला सर्वांना करायचं. बरं, आपला हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची नेमकं तुम्ही तिथे त्या कार्यक्रमातून काय करता? म्हणजे तुमच्या कॉर्नर सभा होतात, घराघरामध्ये नेमकं जाऊन काय सांगताय किंवा आणखीन काय नेमकं काय आहे? आम्ही हा घर चलो अभियान किंवा शरद पवार उदयात राष्ट्रवादी घराघरात जर आम्ही एखाद्या गावामध्ये जर गेलो तर प्रदेश कार्यालयाने आम्हाला एक स्टिकर दिले पवार साहेबांची, अस्मितेच्या नावाने. आपली अस्मिता आहे महाराष्ट्र. ते स्टिकर लावणार आणि आम्ही 10, 20, 25 घरांना स्टिकर लावल्यानंतर तिथली जी मंडळी आहे त्या मंडळीला आम्ही एकत्र गावामध्येच त्याच गावामध्ये एकत्र घेऊन बसतो. एवढे तिथे शक्य असेल त्यांना येणं बसणं आणि त्यांच्याशी हितगुज करतो, चर्चा करतो. असं काही मिटिंगचं मोठ्या प्रमाणात मिटिंगचं असं स्वरूप नसतं. एक तिथे हितगुज करतो त्यांच्याशी की काय झालं पाहिजे, कसं वातावरण आहे, काय त्यांच्या आम्ही कमी बोलतो आणि त्यांच्याकडनं जास्ती ऐकून घेतो. तुमचं म्हणणं काय? म्हणून तुम्हाला मी अगोदरच म्हटलं की सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे आपल्याला काय करायचंय ते त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग तिथनं नंतर मग दुपारची वेळ असली मग कुठेतरी आपण एक जेवणाचा जे बरोबर असतात आपल्या 25-50 लोक, मग त्यांना दुपारचं कुठेतरी जेवणाचं असतं. मग 7-8 गाव आपण जर फिरलो मग कुठेतरी आम्ही पुढे जाऊन एका मोकळ्या जागेमध्ये जेवण करतो. पुन्हा दुपारनंतर दुसरा टप्पा करतोय, पुन्हा 3-4 गाव करून आणि मग त्याची समाप्ती करतो. अशा पद्धतीने पहिला टप्पा झालेला आहे आमचा शहापूर तालुका क्षेत्रामध्ये. अजून 6 टप्पे शहापूर मधले बाकी आहेत. मध्यंतरी माजी आमदार पांडुरंग बोरकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये गेले होते. त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आणि मग राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर त्यांनी पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आम्ही कौटुंबिक एकत्र बसून घेतला अशाही पद्धतीने त्यांनी सांगितलं. पांडुरंग बोरकर यांचा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. राष्ट्रवादीमध्येही 2 गट पडलेले आहेत. पांडुरंग बोरकरांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला काय फायदा होणार आहे? 2014ला इथल्या सामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तळागाळात किंवा जे मित्रपक्ष आमचे होते त्यामध्ये काँग्रेस असेल, त्यावेळेस बहुजन विकास आघाडी पण सोबत होती, कम्युनिस्ट असेल, कम्युनिस्टनी वाटतं वेगळा उमेदवार दिला होता, पण ते आमचे मित्रपक्ष होते. सगळ्यांनी आम्ही पूर्ण ताकदीने 2014ची विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा बरेचशी मंडळी राष्ट्रवादी सोडून आणि भारतीय जनता पार्टीत गेली, कारण भारतीय जनता पार्टीचं तेव्हा सरकार आलं होतं. आपले इथले स्थानिक खासदार कपिलजी पाटील साहेब ते भारतीय जनता पार्टीत, राष्ट्रवादी, अनेक नेते छोटे मोठे, आणि राष्ट्रवादी तर पूर्ण म्हणजे तिथे काय राहिलं नाही, दगडावर डोकं आपल्याला येईल अशी पद्धतीची वक्तव्य समोर येत होती. पण तरी तळागाळातला कार्यकर्ता असेल आणि खास करून जो पवार साहेबांना मानणारा जुना वर्ग आहे, एस काँग्रेस असेल, म्हणजे किनवली विभाग असेल, जोळखाम विभाग, इकडे तो जास्ती प्रमाणात आहे. वासिंचा पट्टा असेल, तुमचं शेंदूरचा पट्टा असेल, तर तिथे एस काँग्रेसचा अजूनही तिथे चांगलं बळ आहे. तर ती मंडळी त्या 2014ला बाहेर पडली सगळी, आणि सगळ्यांच्या मेहनतीचं, एकत्रित मेहनतीचं एक फळ आहे. 2014ला पांडुरंग बोरकर निवडून बोरकर साहेबांचं निधन झालं होतं, आणि ते एक थोडी सहानुभूती म्हणा की त्यांचंही कार्य होतं. बोरकर साहेबांना मानणारा वर्ग होता सगळ्यांनीच.
राष्ट्रवादीचं काम केलं आणि पांडुरंग बोर्रा निवडून आले. पण सरकार बसलं नाही. सरकार बसलं नाही. कामाच्या खूप अडचणी येत होत्या. निधी मिळत नव्हता. फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि सेना आणि ते सोबत होते. निधी असं पांडुरंग बोर्राच्या या अडचणी असतील की आपल्याला निधी मिळत नाही. मग तो निधी मिळवण्यासाठी कदाचित ते एकनाथ शिंदेच्या जवळ गेले असतील. कारण एकनाथ शिंदे तेव्हा पालकमंत्री होते. हा, शिंदेच्या जवळ गेले. मग ते एवढे जवळ गेले की त्यांनी 2019 पूर्वी राजीनामा देऊन आणि सेनेत प्रवेश केला. आता हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. 2019 ला त्यांनी सेनेत प्रवेश केला. पुन्हा राष्ट्रवादीवर तीच परिस्थिती आली होती. म्हणजे उमेदवार कोण त्याच्यात चाचपणीत आमचे साधारण महिना 1.5 महिना आमचा त्याच्या धावाधाव चालू होती. मग जेव्हा प्रदेशने आम्हाला सूचना केली की असा असा उमेदवार येतोय, असं सगळं दिलं. एकदा हायकोर्टाने जर आम्हाला जजमेंट दिली तर आम्ही इथले मावळे आम्ही त्या कामाला लागलो. वरून आदेशाचं पालन करणं हे आपलं काम आहे. पुन्हा सगळी जमाजमत होतीच. जुना मानणारा जो वर्ग होता तो सगळा एकत्रित राहिला. पुन्हा मित्रपक्ष सोबत राहिले. सगळ्यांनी एकत्रितपणे काम केल्याने अगदी मोठ्या मार्जिननी पुन्हा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. ही दुसरी गोष्ट. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने जे खेळ केले, म्हणजे शिवसेना तोडली, आता राष्ट्रवादी तोडली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आणि जो प्रकार चालू केला त्यामध्ये इथले स्थानिक आमदार ते पुन्हा भारतीय जनता पार्टीने फोडलेल्या राष्ट्रवादीकडे ते गेले. आणि त्या विचारांशी तर आपण जुळवून घेऊ शकत नाही, कदापि जुळवून घेऊ शकत नाही. आणि मग पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागलो की आम्ही तिकडे जाणार नाही. आमचे सर्वोच्च नेते पवार साहेब जेव्हा नाशिककडे निघाले होते तेव्हा शहापूर येथे त्यांचं चांगलं स्वागत झालं होतं. आणि आम्ही त्यांना साहेबांना शब्द दिला होता, इथला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता आम्ही हलणार नाही किंवा हलून देणार नाही, हा साहेबांना शब्द दिला होता. आणि कार्यकर्ते पवार साहेबांच्या विचारांना त्यांना मानणारा एवढा वर्ग आहे. शेकडो मनुजविषयी येतील आणि जातील, पण इथला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हलू शकत. हे मी नेहमीच सांगतो आणि प्रत्येक भाषणामध्ये, कारण इथला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पवार साहेबांना मानणार आहे. पवार साहेब बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण, हा इथला कार्यकर्त्याचा एक म्हणजे निष्ठा पवार साहेबांच्या चरणी त्यांनी अर्पण केली. आता तुमचा एक प्रश्न आहे की पांडुरंग बोर्रा इकडे आले, त्यांनी फायदा. पांडुरंग बोर्रांना घेण्याचा निर्णय कदाचित श्रेष्ठी सगळा इथला अभ्यास करत असतील. अभ्यास केल्यानंतर त्यांचा सर्व्हे असतो, सर्व्हे मधून त्यांना कळालं असेल की बाबा हा घ्यावा लागेल आता, किंवा याच्या माध्यमातून आपल्याला पुढे पळावं लागेल, किंवा काय ठरवलं असेल. जेव्हा श्रेष्ठीने आम्हाला आदेश दिला की पांडुरंग बोर्रांचा प्रवेश घ्यायचा, आम्ही मावळे आम्ही स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो. जो श्रेष्ठींचा आदेश आहे, पण विचारांशी आम्ही प्रतारणा करणार नाही. जो पवार साहेबांवर श्रद्धा ठेवणार, निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता आहे तो हलणार नाही. जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करेल, एवढं ठामपणे मी शहापूरच्या जनतेला सांगतो. बरं, लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका आता येत आहेत. लोकसभेच्या तर एप्रिलमध्येच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. कदाचित आता ज्या काही 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीचं यश मिळालं आहे आणि आमची पुन्हा हवा आहे अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे असं कदाचित काही लोकांचं असं मत आहे की विधानसभेच्या निवडणुका सुद्धा एकत्र होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबीचा विचार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात कशा पद्धतीची तयारी केली आहे? म्हणजे आपल्याला माहिती असेल की अगदी 5-7 वर्षापूर्वी की 8 वर्षापूर्वी ऐकून होते फक्त लोक ईडी सीबीआय, पण ती प्रत्यक्षात काय असते ईडी सीबीआय ती माहिती नव्हती. त्या ईडी सीबीआयने देशामध्ये एवढा धुमाकूळ घातलेला, प्रचंड धुमाकूळ घातलेला, आणि ती लोकशाहीला मारक आहे. सत्ता येते जाते. म्हणजे
जेव्हा आता आपण घर चलो अभियानामध्ये आम्ही 8-10 लोक बसलो होतो आणि तेव्हा एक वयोवृद्ध होत. काँग्रेस ह्या एजन्सीचा वापर फक्त एक म्हणतात का डोळा मारण्यासाठी करायची, डोळा मारायची, धमकावण्यासाठी. पण भारतीय जनता पार्टीने ह्या एजन्सीचं म्हणजे रेप करण्यासाठी केलं. एवढा दुरुपयोग ह्या एजन्सीचा त्यांनी केलेला आहे. आणि जर एजन्सी जर खरोखर तुम्हाला देश हितासाठी जर वापरायची असतील तर भारतीय जनता पार्टीचा कुठला आमदार खासदार गरीब आहे, त्यांनी कमावलेले पैसे त्यांनी सांगावं पुढे येऊन की मी सगळे व्हाईट मनी मी कमावलेले आहेत, तुमच्या चौकशा का नाही होत. त्यांच्या विरोधात एवढी जर अर्ज जर गेलेले आहेत त्यांच्या चौकशाच होत नाही. पुन्हा आपल्यातले आता 70,000 कोटीचा घोटाळा जर राष्ट्रवादीवर, त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुम्ही पुन्हा घेता मांडीवर बसवता, तिथे एजन्सी काय करते. मग हे त्यांनी जे पेरलंय बीज, मी जबाबदारीने बोलतो, उद्या जर भारतीय जनता पार्टी सत्तेतून 2024ला बाहेर पडल्यावर भारतीय जनता पार्टीची अवस्था तुम्ही डोळ्याने, तेव्हा आपल्यालाही दुःख होईल, कारण तुम्ही चुकीचे पेरलंय आणि जे पेरलंय तेच उगवणार. आणि देशात असं व्हायला नको, कोणा बाबतीत व्हायला नको. सगळी यंत्रणा तुमच्या, तो भ्रष्टाचार होतोच कसं, यंत्रणा जर तुमच्या हाताने तुम्ही जुने उकळून काढायचे, हे करायचे, तुम्ही सर्वांना समान न्याय द्या. जो भ्रष्टाचारी त्याला सोडू नका, सगळ्यांना समान न्याय, तुमच्यातला असो किंवा त्यांच्यातला असो. तर त्या एजन्सीचा दुरुपयोग तुम्ही थांबवला पाहिजे, नाहीतर जे पेरल तेच पुढे उगवेल आणि लोकशाहीसाठी खूप मारक आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीनं शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत, जनतेच्या मनामध्ये नक्की शिवसेना कोणाची हे वेगळं आहे. आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून सनी देओलच्या एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे, तारीख पे तारीख. तर तशा पद्धतीचे तारीख पे तारीख चालू आहे. तीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे या ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेचा मग सीबीआय असेल किंवा ईडी असेल यांचा गैरवापर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. तशाच पद्धतीचा विधानसभा अध्यक्ष हे सुद्धा आज खरं म्हणजे ते स्वतंत्र असतात. जेव्हा विधानसभा अध्यक्ष झाले ते कुठल्याही पक्षाचे नसतात, असं आपण म्हणतो, एक नैतिक अलिखित. परंतु आता जी काही परिस्थिती चालली आहे त्या परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था किंवा जी घटना आहे ती सगळी बाजूला ठेवून आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कसा रिझल्ट लावता येईल अशा पद्धतीचं पाहण्याचं काम या माध्यमातून केलं, असा आरोपही होत आहे. या सगळ्या बाबतीमध्ये जर आता शिवसेनेमध्ये तर चिन्ह उद्धव ठाकरेंना वेगळं मिळालेलं आहे, राष्ट्रवादीची ती अवस्था अजून नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही जे गट आहेत ते एकच चिन्ह वापरत आहेत. उद्या कदाचित सत्तेचा गैरवापर करून अजित पवार गटाला जे काही पक्ष चिन्ह आहे किंवा जो पक्ष आहे तो जर मिळाला आणि ते जे घड्याळ आहे ते चिन्ह जर मिळालं तर उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्यामध्ये पक्ष चिन्ह जर आपलं गेलं तर आपण निवडणुका कशा पद्धतीने लढवणार, वेगळं चिन्ह सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकेल काय? मला तरी वाटतं की स्वतःला एक खात्री आहे की राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह ते जाणार नाही, नावही जाणार नाही आणि पक्षचिन्हही जाणार नाही. पण भारतीय जनता पार्टीने सध्या जे वातावरण केल्याची जशी वागते हे त्यांना प्रादेशिक पक्षच नको आहेत. बरोबर. म्हणजे याच्या पुढे जर वाचलाच तर फक्त काँग्रेस वाचेल, बरोबर. बाकी प्रादेशिक पक्ष तर ते कधीही विकत घेऊ शकतात, आणि कधीही पडू शकतात. आणि आतापर्यंत जवळ घेऊन संपवायचे हा पण त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे जर आमदार खासदार हे जर पक्ष असतील मग संघटना म्हणजे काय? बरोबर. त्यांच्या जीवावर जे निवडून येतात. बरोबर. शहापूरचंच उदाहरण घ्या, दौलत दरोडा साहेब हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, ते निघून गेले, पण संघटनेचा एकही माणूस त्यांच्यासोबत गेलेला नाही. बरोबर. संघटना म्हणजे कामदार नाहीये, आमदार निवडून येतो तो संघटनेच्या जीवावर येतो. बरोबर. संघटनेचा विचार करायला पाहिजे आणि कायद्यामध्येही तसंच आहे. पण सध्या कायदे
हे चालतच नाही देशामध्ये. इथे एकाधिकारशाही चालू आहे सगळी. भारतीय जनता पार्टीचं हम करे सो कायदा, आम्ही ठरवू दे. ही पार्टी याला द्यायची त्यालाच द्यायची, त्याला द्यायची त्यालाच द्यायची, ते काहीही करू शकतात. आणि सध्या म्हणजे जे मी जबाबदारीने बोलतो, सध्या भीतीचं वातावरण केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे. 2024ला निवडणुकीचं फक्त रणशिंग फुंकू द्या. त्यांच्यामध्ये किती लोकांची पळापळ होईल, कारण त्यांच्यामध्ये अजून जो स्फोट चालू आहे भारतीय जनता पार्टी, तो प्रचंड सध्या भीती आहे की जो बाहेर पडेल त्याला आत टाकतील ते. पण जेव्हा 2024चं लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाईल तेव्हा किती पळतील, त्या बोटीमधून किती उड्या मारतील हे उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघा. आणि आपल्याला ते बघवणार नाही अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची त्यावेळेस होईल. कारण त्यांनी जे पेरलंय तेच उगवणार आहे आणि ते खूप भयावह असेल, लोकशाहीला मारक असेल असं मला तरी वाटतं. आणि तुम्ही म्हणालात पक्ष चिन्ह, जर यदा कदाचित जर हे पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचं नाव जर गेलं, आमचं नेतृत्व उत्तुंग नेतृत्व आहे. शरद पवार म्हणजेच आमचा पक्ष आणि शरद पवार देतील तीच निशाणी. त्याच्यामुळे शरद पवारच चिन्ह आणि शरद पवारच आमचं पक्ष. त्यामुळे त्याच्या पलीकडे आम्ही कधी विचारच करत नाही की आमचं पक्षाचं नाव जाईल, चिन्ह जाईल. माझं उलट त्यांना समोरच्यांना म्हणणं असं आहे की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही पक्ष काढून बघा, चालून बघा, 2-3 सीट तुम्ही निवडून आणा. जर तुमच्यामध्ये ताकद असेल, मर्दानगी असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही पक्ष काढा समोरच्यांनी आणि तुम्ही चालून बघा. साहेबांचा पक्ष आहे आमच्या आणि तो साहेबांचाच राहील अशी मला तरी खात्री आहे. पण जर यदा कदाचित भारतीय जनता पार्टीने सुडाचं राजकारण केलं आणि ते जर पक्ष आणि चिन्ह जर त्याला दिलं, तर साहेब आमचे पक्ष आणि साहेबच आमचं चिन्ह, त्याबद्दल दुमत नसणार. प्रेक्षक हे होते मनोज विषे, शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार हृदयात आणि राष्ट्रवादी घराघरात म्हणजेच घर चलो अभियान सुरू केलेलं आहे. आणि हे अभियान कशा पद्धतीनं शहापूर तालुक्यामध्ये सुरू आहे याबद्दलची माहिती त्यांनी दिलीच. शिवाय भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून जी आश्वासनं दिली ती आश्वासनं ते कशी विसरलेले आहेत. देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि एकूणच सगळ्यात जी काही शासकीय स्वायत्त यंत्रणा होत्या त्या स्वतःच्या हातामध्ये बावलं बनवून घेऊन आपण कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्या पक्षांचा मोडतोड करू शकतो या पद्धतीनं या सगळ्याच बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा केली. पक्ष चिन्हाच्या संदर्भामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की आम्हाला खात्री आहे की आमचं पक्ष चिन्ह जाणार नाही, आमचा पक्षही जाणार नाही. कारण या पक्षाची स्थापनाच ही शरद पवारांनी केलेली आहे आणि शरद पवार हे अजूनही जिवंत आहेत. त्याच्यामुळं कदाचित शिवसेनेची लढाई आणि राष्ट्रवादीची लढाई याच्यामध्ये थोडाफार फरक आहे आणि त्याच्यामुळं आमचं चिन्ह जाणार नाही. यदा कदाचित हे चिन्ह जरी गेलं तरी शरद पवार हेच आमचं चिन्ह आणि शरद पवार हाच आमचा पक्ष. त्याच्यामुळे आम्ही जे काही या ठिकाणी लोकांच्या मध्ये जातो ते केवळ शरद पवारांची विचारधारा घेऊन जातो. त्याच्यामुळे पक्ष चिन्ह जरी आमचं गेलं तरी आम्हाला फरक पडणार नाही. पुन्हा एकदा नव्या ताकदीनं नव्या जोमानं राष्ट्रवादी किंबहुना शरद पवार उभे राहतील आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शरद पवारांच्याच पाठीशी आहे हे पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध होईल हे सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज विषे यांनी केला. विषय साहेब, आपण या ठिकाणी आलात, चांगल्या पद्धतीने आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि घर चलो अभियानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे तो आक्रोश कसा आहे याही संदर्भामध्ये आपण चर्चा केली. राष्ट्रवादी पुन्हा एकदा नव्या जोमानं उभा करण्यासाठी कशा पद्धतीची व्यूहरचना तयार केलेली याही बाबतीत माहिती दिली. आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं लोकहित विशेष या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक आभार.